डॉक्टर शंकरदादा माने यांचा वाळवा शिराळा खानापूरमध्ये जल्लोषात सत्कार। रिपब्लिकन सेनेचा सांगलीत शक्ती प्रदर्शन। डॉक्टर माने यांचा भव्य सन्मान, धडाकेबाज सत्कार। डॉक्टर शंकरदादा माने यांचा वाळवा शिराळा खानापूर तालुक्यात भव्य सत्कार सोहळा। रिपब्लिकन सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीनिमित्त वाळवा शिराळा व खानापूर तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट अमित वेटम उपस्थित होते। कार्यक्रमात डॉक्टर माने यांचा उत्साहात धडाकेबाज सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना ॲडव्होकेट वेटम म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा रिपब्लिकन सेना पक्ष हा सर्वसामान्य आंबेडकरवादी समाजाला न्याय देण्यासाठी कार्यरत आहे। राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताकदीने पक्षाचे काम वाढवू। सत्कारानंतर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने म्हणाले, मनोवाद्यांनी चळवळीमध्ये अनेक अडथळे आणले, परंतु समाज व कार्यकर्त्यांनी माझ्या मागे ठामपणे उभे राहून लढा दिला। अन्याय सहन करणार नाही आणि बाबासाहेबांचे आपल्यातले प्रधानमंत्री हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर लढणार आहे। बहुजन समाजाला शासन करणारी जमात बनवल्याशिवाय मी शांत बसणार नाही। नवीन पदाधिकारी निवड। वाळवा तालुका अध्यक्ष आयु संदीप धुमाळ, खानापूर तालुका अध्यक्ष अनिल चौधरी, खानापूर तालुका महासचिव आयु परशुराम यादव, खानापूर तालुका सचिव आयु चंद्रकांत भगत, कळंबी शाखा अध्यक्ष तालुका खानापूर आयु सागर कांबळे, शिराळा तालुका अध्यक्ष डॉक्टर आयु संदीप कांबळे, शिराळा तालुका महासचिव डॉक्टर विनोद झाडे। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर ॲडव्होकेट आयु अमित वेटम, आयु अमोल कांबळे, आयु सिद्धनाथ माने, आयु संतोष वानखडे, आयु दर्शन सावंत, आयु सुभाष कांबळे, आयु कुशवंत कांबळे, आयु विनोद कांबळे, आयु अमर माने, आयु गौतम बनसोडे, आयु शिवाजी पाटोळे, आयु गौतम कांबळे, आयु विशाल दरगडे, इक्बाल नदाप आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम। आज वाळव्या तालुक्याच्या वतीने रिपब्लिकन सेनेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतला होता। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज वाळवा तालुका अध्यक्षपदी संदीप धुमाळ यांची निवड करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे शिराळा तालुका अध्यक्षपदी डॉक्टर संदीप कांबळे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे खानापूर तालुका अध्यक्षपदी अनिल चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महासचिव, सचिव आणि तालुक्यातली इतर बॉडी पण नेमणूक करण्यात आलेली आहे। आज जी निवड करण्यात आलेली आहे ही निवड खऱ्या अर्थानं शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीमधले रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करून त्यांचा मान सन्मान करण्यात आलेला आहे। आज खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या प्रेरणेतून, विचारधारेतून जे काय रिपब्लिकन सेना पार्टी स्थापन करण्यात आलेली आहे, त्या पार्टीच्या अनुषंगाने लवकरात लवकर सांगली जिल्ह्याची बॉडीसुद्धा नेमणूक केली जाणार आहे। शिराळा असेल, वाळवा असेल, खानापूर असेल, या प्रत्येक तालुक्यामधून 10 तालुक्यातून जवळजवळ 26 पदाधिकारी नेमणूक केली जाणार आहे। या अनुषंगानं येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहेत त्या इलेक्शन शिवसेना शिंदे गट यांच्याबरोबर रिपब्लिकन सेना हे निवडणूक लढणार आहे आणि ही निवडणूक पूर्ण ताकदीनं आणि या दोन पक्षाचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्याचप्रमाणे महानगरपालिकेवर सत्ताधारी समाज बनवण्याच्या दृष्टिकोनातून आनंदराज आंबेडकरांनी जी युती केलेली आहे ती युती सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फक्त नेत्याच्या मागच न फिरता त्यांना सुद्धा नेता बनता आलं पाहिजे, कार्यकर्त्याला सत्तेमध्ये जाता आलं पाहिजे, हा एक प्रामाणिकपणे आणि चांगला उद्देश धरून काम चालू आहे। त्या कामाला आमची सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात, महाराष्ट्रातून सगळ्यात मोठ्या प्रमाणात आम्ही ही इलेक्शन लढून एक सत्ताधारी समाज बनण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे। एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो। सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा।